ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेची प्रसूतीपूर्व सोनोग्राफी करताना महिलेच्या पोटाला जेल ऐवजी चक्क ॲसिड लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यामुळे या महिलेच्या पोटावरील त्वचा अक्षरशः भाजून निघाली आहे। नक्की काय आहे हा प्रकार, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेरणा परबखोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। जालना जिल्ह्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये हा संतापजनक प्रकार समोर आलाय। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील खापरखेडावाडी गावातील एका गरोदर मातेला ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं। सोनोग्राफी सेंटरमध्ये महिलेच्या तपासणी दरम्यान डॉपलर टेस्टच्या वेळी संबंधित परिचारिकेनं तपासणी दरम्यान चक्क महिलेच्या पोटाला जेल लावण्याऐवजी केमिकल लावलं। त्यामुळे या महिलेच्या पोटाची स्किन भाजून निघाली। त्यानंतर वेदनेनं ही महिला आरडाओरड करू लागली। त्यानंतर नातेवाईकांनी नर्सला विचारणा केली असता नर्सनं त्यांच्यावर ओरडाओरड करून ती स्वतः रुग्णालयातून 2 तास पसार झाली होती असा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। सोनोग्राफीच्या अर्ध्या तासानंतर या महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिला। सुदैवानं बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत, मात्र आईची त्वचा भाजून गेली आहे। याबाबत माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी सांगितलं, दवाखान्यात प्रसूतीसाठी आलेली महिला तिसऱ्यांदा गरोदर होती। त्यांची प्रसूती सकाळी 6:30च्या दरम्यान झाली। बाळाचे ठोके ऐकण्यासाठी डॉक्टर सोनोग्राफी करत होते। त्यावेळेस सिस्टरच्या हातून चुकून जेल लावण्याऐवजी फिनाईल सारखं किंवा आयोडीन सारखं केमिकल लावण्यात आलं। त्यामुळे सुपरफिशियल बर्न झालेला आहे। त्यावर आता औषध उपचार करण्यास सांगितलं आहे। हे चुकून घडलं की मुद्दामून करण्यात आलं याबाबतचा रिपोर्ट वैद्यकीय अधीक्षकांना द्यायला सांगण्यात आलाय। सध्या बाळ आणि आई सुव्यवस्थित आहे, घाबरण्याचं काही कारण नाही असं सांगितलं आहे। आम्ही रुग्णालयात ॲसिड वापरत नाही, जे वापरले गेले ते फिनाईल असावं असं वैद्यकीय अधीक्षकांचं मत आहे। त्यांना चौकशी करून अहवाल सादर करायला सांगितलं आहे अशी माहिती डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी या प्रकरणाबाबत दिली आहे। एकीकडे डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी आम्ही रुग्णालयात ॲसिड वापरत नाही असं म्हटलंय, ते फिनाईल असावं असं त्यांनी सांगितलंय। मात्र पेशंटच्या नातेवाईकांनी ॲसिड वापरल्याचा दावा केलाय। पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितलं की आम्ही सकाळी 6 वाजता महिलेला इथं आणलं। त्यानंतर 6:30 वाजता आतमध्ये तिला घेतलं। त्यानंतर त्यांनी बाळाचे ठोके पाहायचे आहेत असं सांगितलं। मात्र त्यावेळी औषध वापरण्याचं सोडून ॲसिड टाकलं असा दावा नातेवाईकांनी केलाय। हा प्रकार केवळ दुर्लक्ष की गंभीर हलगर्जीपणा म्हणावा? एका गर्भवती महिलेवर केमिकलचा वापर, त्वचेचं नुकसान आणि त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांचा पळ काढणं हे आरोग्य व्यवस्थेतील असंवेदनशीलतेचं उदाहरण आहे असं म्हणावं लागेल। डॉक्टरांचा दावा काही तर नातेवाईकांचा आरोप काही वेगळाच। या घटनेची सखोल चौकशी होणं अत्यावश्यक आहे, कारण हीच चूक तुमच्या आमच्यासोबत होऊ शकते। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।